गोष्टी आपल्याला अनुभवण्याकरता मिळतात। आता मात्र आम्हाला कशाचीही गरज राहिली नाही, फक्त बाबांची संगती आम्हाला प्राप्त झालेली आहे। म्हणून झालेली सेवा अर्थात माझ्या या ठिकाणी बोलण्याची संधी प्राप्त करून दिलेली आहे। त्या सर्वांच्या चरणावरती, बाबांच्या चरणावरती, सत्यदेव बाबांच्या चरणावरती समर्पित करतो आणि थांबतो। रामकृष्ण हरी। धन्यवाद उमेश महाराज। आपल्या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण आलो आहोत। यानंतर मी निमंत्रित करतो आदरणीय डॉक्टर जगताप साहेब। त्यांच्या कृपेने या परिसरामध्ये सर्व कार्यक्रमाचं आयोजन होते ते परमहंस श्री समर्थ सद्गुरू लहानोजी महाराज ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आज हा काल्याचा प्रसंग आहे। सत्यदेव परमहंस सत्यदेव बाबा, माझं इष्टदैवत परमहंस श्री सद्गुरू सच्चिदानंद शंकर बाबा, आज ज्यांचं कीर्तन झालं तरी हरिभक्त परायण सूरज महाराज, आपले जाधव महाराज, उपस्थित सर्व श्रद्धेय भक्तगण, सत्यदेव बाबांचं पुण्यस्मरण किंवा ही प्रथा, ही कीर्तनाची सेवा, ही नविदा भक्ती, माऊलींनी जे आपलं पसायदान मागितलं आणि त्या पसायदानामध्ये त्यांनी म्हटलं की आता विश्वात्मकी देवे, त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक जीवाकरता, म्हणजे फक्त मानवी जात नाही तर 4,84,00,000 योनीकरता जे काही जीव जंतू तर मानवापर्यंत असेल, या सर्वांना सुखी ठेवा। आणि हे सुखी ठेवण्याच्या अगोदर, म्हणजे हे पसायदान मागण्याच्या अगोदर, या विश्वाचा जो आधारस्तंभ आहे, हे विश्व ज्या तत्वज्ञानावर टिकून आहे, ती भगवान कृष्णांनी सांगितलेली, अर्जुनाला सांगितलेली गीता, ते तत्वज्ञान, आणि त्या तत्वज्ञानातून मानवी जीवनाचं कल्याण, मानवी जीवनाचा होणारा ऱ्हास जो आहे तो कशा तऱ्हेने थांबवल्या जाईल आणि मानवाचं, या सृष्टीचं, या निसर्गाचं संरक्षण कसं होईल, हे त्या गीतेमध्ये होतं। अर्जुनाला त्यांनी उपदेश केला, त्याच्याकरता महाभारत घडवलं। भगवान कृष्णाला विदुराने प्रश्न विचारला, कारण त्यावेळेस जे काही संत महात्मे होते, पितामह भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, विदुर, या सर्वांना हे कळत होतं की हे महाभारत म्हणजे हा विनाश आहे। तर विदुराने भगवान कृष्णाला विचारलं, त्यांना माहीत होतं की भगवान कृष्ण कोण आहे। ते भगवान कृष्णाला त्यांनी विचारलं की हे महाभारत आपण थांबवू शकत नाही काय? भगवान कृष्णाने सांगितलं की नाही, थांबवू शकत नाही। विदुराने सांगितलं आपणच तर सर्वस्व आहे, आपण याचा उगम आहे, मध्य आहे आणि अंत आहे, तिन्ही आपल्यामध्येच आहे। आपण काळाचे काळ आहे, आपण प्रलय आहे, आपण महाप्रलय आहे, आपण हे सर्व आपण थांबवू शकतो। आणि मला सर्व साधू संतांनी प्रार्थना केली की हे थांबलं पाहिजे, कारण त्याच्यामध्ये विनाश होता। पण भगवान कृष्णाने एकच उत्तर दिलं विदुराला की कर्म करण्याचं स्वातंत्र्य मी प्रत्येक जीवाला दिलेलं आहे
आणि त्याच्यामुळं जे जे काही याच्यावरती कर्म घडलेले आहे, इतके दूषित कर्म घडलेले आहे आणि सृष्टीचा विनाश या कर्मामुळं होऊन राहिला आणि या कर्माचं जे आहे ते स्वातंत्र्य प्रत्येक जीवाकडे आहे, ते माझ्याकडे नाही. आणि आज अशी परिस्थिती घडली आहे कर्मामुळं की तो विनाशकाल आलेला आहे. त्याच्यामुळं हे महाभारत घडणं अत्यंत संयुक्तिक आहे. आणि त्या भारताच्या निमित्तानं जी या माणसाच्या जीवाला खऱ्या अर्थाने मानवी स्वतःचं स्वरूप स्वानंदाकडे नेणारं जे ज्ञान आहे, ते गीतेचं ज्ञान परमेश्वराच्या मुखातून भक्ताच्या माध्यमातून बाहेर येऊन ते पिढ्यानपिढ्या चंद्र सूर्य असेपर्यंत ते ज्ञान याच्यामध्ये निसर्गामध्ये येऊ द्यायचं होतं. आणि म्हणून ते महाभारत घडलं. मग त्या महाभारतामध्ये जी गीता सांगितली ती गीता मानवाच्या कल्याणाची आहे, परंतु ती संस्कृतमध्ये असल्यामुळं ती गीता सर्वसामान्यांना कळत नव्हती. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी ती प्राकृतमध्ये आणली. आणि ते प्राकृतमध्ये आणली तर ती कोणामुळे आली, तर त्यांच्या गुरुच्या आदेशामुळं. म्हणून बाबांनी आपल्या सद्गुरू दर्शनामध्ये सांगितलेलं आहे की सोहम तत्व जे आहे, सोहम म्हणजे मी परमेश्वराचा अंश आहे. आणि परमेश्वराचं जे काही लक्षण आहे, सद्गुरूचं जे काही लक्षण आहे परमेश्वराचं, ते परमेश्वराचं लक्षण आनंदमय, परमानंदमय, अखंड, अचेतन जे आहे, निरंतर असं जे स्वरूप आहे, तेच स्वरूप जे आहे ते प्रत्येक जीवाचं स्वरूप आहे. आणि तिथे खरा आनंद आहे, तिथे शांती आहे, तिथे समाधान आहे. आणि अशा त्या शांती सुख समाधानापर्यंत या जीवाचा मानवी जीवनाचा उद्देशच बाबांनी आपल्या अनुभवप्रमामध्ये लिहिला आहे की आपल्याकडनं जर कोणची अपेक्षा त्यांना असेल तर तुम्ही ती स्थिती प्राप्त करून घ्या. मग त्याच्याकरता अर्थात बाबांनी सांगितलं आहे की स्वरूपाच्या ठिकाणी शब्दाचं चालत नाही, परंतु मग शब्दाचं महत्त्व काय, ते शब्दाने मार्ग दाखवला जातो. शब्दाने पाऊलवाट आपल्याला पाऊलवाट मिळते, मार्ग मिळतो, समज मिळतो. म्हणून शब्दाचं मर्यादित महत्त्व आहे. म्हणून ती शब्दरचना जी आहे गीतेची ती प्राकृतमध्ये आणली. आणि प्राकृतमध्ये आणल्यानंतरही त्या बऱ्याच लोकांना ती कळत नव्हती. म्हणून तीच गुरु परंपरा ती आता या युगात लहानोजी महाराजांच्या कृपेने, लहानोजी महाराजांच्या आदेशाने बाबांनी ज्ञानेश्वरी ज्ञानामृतामध्ये जशीच्या तशीच ती आपलं जे आहे, जसं माऊलींनी म्हटलं आपलं ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर आमचे धर्मकीर्तन झाले, आम्ही तुमच्या चरणी समर्पित करतो, असं निवृत्तीनाथाला म्हटलं. तसंच बाबांनी आपल्या मोक्ष संन्यास योगामध्ये हेच म्हटलेलं आहे लहानोजी महाराजांना की तुमच्या प्रेरणेने, तुमच्या कृपेने जे काही धर्मकीर्तन आम्ही केलेलं आहे ते तुम्हाला समर्पित करतो. आणि हे जे आहे ही गुरु परंपरा जी आलेली आहे, म्हणजे सोहमची जी गुरु परंपरा आणि ही आजपर्यंत जी आणली ती गीतेच्या रूपाने तर ज्ञानेश्वरी ज्ञानामृतापर्यंत ही गुरु परंपरा टिकली पाहिजे. त्यामुळं त्यावेळेस भगवान कृष्ण पूर्ण परमात्मा असून सुद्धा सांदीपनीच्या आश्रमामध्ये गेले, राम वशिष्ठाच्या आश्रमामध्ये गेले, नवनाथांना दत्तात्रेयाने आपला उपदेश केला आणि ती परंपरा नाथापासून माऊलीपर्यंत आली, माऊलीपर्यंत मायबाई आणि मायबाईपासून आज ती बाबापर्यंत आली. पण बाबापर्यंत आल्यानंतर बाबाचं जे खरं स्वरूप आहे ते या समाजाला कळलं पाहिजे. या समाजाला आज जसा यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति काय अभ्युत्थानम सृजामय तदात्मानम अभ्युत्थानम तदात्मानम सृजामय. ज्यावेळेस अधर्माचं ज्यावेळेस असं
तांडव होते त्यावेळेस या विश्वाला कुठलंही विज्ञान, कुठलाही राज्यकर्ता, कुठली राज्यश्री, कुठली प्रभावी यंत्रणा ही सावरू शकत नाही भगवंताच्या शिवाय. आणि मग भगवंत जेव्हा असा अवतार घेतात तो तुमच्यापर्यंत आला पाहिजे, तुम्हाला कळलं पाहिजे, आणि तेवढं आपली ती क्षमता नसते, म्हणून त्यांची ओळख तेच करून देतात. म्हणून सत्यदेव बाबांनी आपल्यावर सर्वात मोठं जर ऋण कोणचं केलं असेल ती हे गीतेच्या 4थ्या अध्यायानुसार यदा यदा धर्मस्य प्रमाणे धर्म संस्थापनार्थाय युगे युगे आणि परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतम, म्हणजे चांगल्या लोकांना जो त्रास होऊन राहिला आणि आता जो सध्या संचार झालेला याला कुठेतरी थांबवलं पाहिजे. अनेक साधू संत आपल्या चॅनलवरून सांगून राहिले, परंतु काय की ते अजून कोणीही आपल्या अंतरंगात त्याच्यावरती चिंतन करण्याच्या मानसिक स्थितीमध्ये नाही आहे. म्हणून प्रत्यक्ष भगवंतानी हा अवतार बाबाच्या रूपाने घेतलेला आहे. बाबा शरीराने जसे दिसतात, आपल्यासारखाच हाडामासाचा गोळा जरी असले तर स्वरूपाने भगवान कृष्णाचं स्वरूप आहे, पांडुरंगाचं स्वरूप आहे, माऊलीचं स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपाचा आम्हाला ओळख व्हावी, ते सर्वात मोठं कार्य जर कोणी केलं असेल तर ते सत्यदेव बाबांनी केलं. बाबांना मौनातून शब्दात आणलं. शब्दात आणल्यानंतर या विश्वमंदिराची जी भूमिपूजन आहे ते स्वतः त्यांनी केलं. आणि ही विश्वमंदिर तुमच्या आमच्याकरता या जगात भक्तीची पाऊलवाट म्हणजे सोपा मार्ग, महामार्ग नाही. हा पाऊलवाट जी आहे ते पाऊलवाट या सत्यदेव बाबांनी या क्षेत्रामध्ये बाबाच्या रूपाने निर्माण करून दिली. आणि तुमच्या आमच्या संसारी जीवाला, गृहस्थाश्रमी जीवाला एक सोपा, सरळ आणि काही योग याग जंगलात जाऊन बसण्याची गरज नाही. आपण सहज आपली कामं करत असताना परोपकार जर केला, दुसऱ्यासाठी जर जगलो आणि आपण आपल्या गुरुच्या चिंतनात जर राहिलो, जसं सत्यदेव बाबांनी सांगितलं महाराजांनी आपल्या याच्यात की ओम सोम आडकुजी महाराज, म्हणजे हा एवढंच जरी म्हटलं आपण ओम सोम, म्हणजे काही आपले गुरु असेल, जी इष्टदेवता असेल, तर त्याने आपण पूर्ण तरल्या जातो. आणि इतकंच नव्हे तर अनेक जन्मापासून जे आपण दुःख भोगत आहोत, आधी भौतिक भोग तुमच्या श्रमाने जातात, आधी दैविक भोगही जातात, पण आधी आध्यात्मिक जे काही भोग असतील ते गुरुकृपेशिवाय जात नाही. म्हणून जीवनात जर सर्वात महत्त्वाची जर कोणती गोष्ट असेल तर ती गुरुकृपा आहे. आणि ती गुरुकृपा सत्यदेव बाबांनी आम्हाला गुरुकृपेचं काय महत्त्व असते ते बाबाच्या रूपाने तुमच्या आमच्यापर्यंत ते ज्ञान पोचवलं. म्हणून आपण त्यांचे अनंत जन्माचे ऋणी आहो. आणि आज त्यांच्या या काल्याच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने शंकर बाबांनी मला जे काही 2 शब्द बोलण्याची स्फूर्ती दिली ती मी त्यांच्या चरणी समर्पित करतो. जय गुरु. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण आलेलो आहोत. आदरणीय पप्पा आपलं मनोगत व्यक्त करतील. तत्पूर्वी प्रकट दिनाच्या दिवशी जो ग्रंथ आपण प्रकाशित केला त्या ग्रंथामध्ये लहानोजी महाराजांनी शंकर महाराजांवर कशी कृपा केली, सत्यदेव बाबांनी आपल्या सद्गुरू माऊलीवर कशी कृपा केली याचं सविस्तर वर्णन असलेला ग्रंथ आज पप्पा आदरणीय उमेश महाराज आणि पोयकर महाराज यांना देतील अशी मी त्यांना विनंती करतो. महाराजजी या पुस्तकामध्ये तुम्हाला कुठेही न मिळणारं माहिती मिळेल. धन्यवाद. यानंतर पप्पा.
श्री संत परब्रह्म लहानोजी महाराज ज्यांच्या 43व्या पुण्यतिथीनिमित्त आज आपण इथं सर्व आशीर्वाद घेण्यासाठी जमलेले आहो. असे परमहंस सत्यदेव बाबा आपले सर्वांचे सद्गुरू ओम परब्रह्म सद्गुरू शंकर बाबा श्री संत परब्रह्म मायबाई, श्री संत परब्रह्म आळकोजी महाराज, सर्व संतजन, सर्व देवजन त्यांनी आपली भाषणाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी महाराजांनी सेवा रुजू केली. असे कीर्तनकार महाराज, जाधव महाराज त्यांनी भाषणाच्या माध्यमातून 2 शब्दांच्या आपली सेवा रुजू केली. असे सर्व आदरणीय भक्तजन, उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व मायबाई यांना प्रथम मी सर्वांना हृदयातून नमस्कार करतो. वेळ झालेला आहे. महाराजांनी सांगितलं, सुंदर असं कीर्तन आज ऐकलं आणि त्यांनी सांगितलं पूर्ण सत्यदेव बाबांचा जन्मापासूनचा शेवटपर्यंतचा परिचय आपल्यासमोर खूप चांगल्या याच्यात विस्तृत केला. काही गोष्टी आपल्यालाही माहीत नव्हत्या, पण आज त्या माहीत झाल्या. आणि त्यांनी सांगितलं की सत्यदेव बाबा शेवटी हे अध्यात्म सत्यावर आधारित आहे आणि जे सत्यावर आधारित आहे त्याचंच नाव सत्यदेव आहे. म्हणून सत्यदेव बाबा जे बोलत होते ते बोलत फारच 1-2 शब्दच बोलत होते, आशीर्वादपर बोलत होते, पण ते सर्व सत्यच होत होतं. कारण त्यांनी आळकोजी महाराजांनीच सांगितलं होतं त्यांच्या आईला की हा जे बोलेल ते सर्व सत्य, म्हणजे सत्याशिवाय दुसरं काही ते बोलत नाही. महाराजांनी सांगितलं की आमचे तर दर्शनाचे योग नव्हते, आम्ही तर ऐकलं, परंतु महाराज आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला सर्वांचे दर्शनाचे लहानपणापासून योग आले. लहानू महाराज आले, सत्यदेव बाबांचा आशीर्वादच दिला आणि त्यांच्या आशीर्वादामुळे या डायसवर आम्ही उभे आहोत. कारण असं कुंभारे साहेबांनी सांगितलं की ते 10 रुपयेच मागत होते. असं त्यांचं एक जे परमभक्त होते गुणवंत दादाजी म्हणून, ते नेहमी त्यांच्या गोष्टी सांगत होते आणि त्यांचं जीवन सत्यदेव बाबांच्या सहवासातच गेलं. गुणवंतरावजी बेलोऱ्याचे सिद्ध पुरुष होते आणि ते सांगता सांगता मग एक उत्सुकता होती का बा कोण सत्यदेव महाराज आहे. अचानक मी पाहायला नव्हतं, पण कुंभारे साहेबांच्या 10 रुपयावरून आठवलं. आणि त्यांचं हे मी इलेक्शनला ज्यावेळेस नव्हती, पहिलंच इलेक्शन होतं, अनुभवही नव्हता. मित्रवर्गांनी वकील साहेबांसारख्यांनी उभं केलं, उभे राहिले. मग 3रा दिवस ज्यावेळेस शेवटचा होता त्यावेळेस असं कळलं की एका ठिकाणी आमची गाडी खराब झाली, तिथेच सत्यदेव बाबाची गाडी खराब झाली ही गाडी. आणि काही भक्त मंडळी आली, सत्यदेव बाबा गाडीतच बसले होते आणि बाबा सत्यदेव बाबाची गाडी दुरुस्त करा, गाडीत सत्यदेव बाबा बसलेले आहे. मी त्या ठाकरे साहेबांना म्हटलं तुम्ही आपली गाडी राहू द्या, सत्यदेव बाबाची गाडी पहिले दुरुस्त करा. आणि त्या भक्तांची नजर चुकून मी सत्यदेव बाबाच्या तिथं गेलो आणि त्यांचे पाय धरले. पाय धरल्यानंतर म्हणते कोण तू कोण तू कोण तू. म्हटलं बाबा मी श्रावण महाराजचा भक्त. तिथं फोटो होता श्रावण महाराजचा, पोहोचे आण्याजी म्हणत त्यांना. बरं बरं बरं, तू एक खिशातले 10 रुपये दे. 10 रुपये त्यांनी 10 खिशात होते, 11 नव्हतंही. त्या झोपीतून उठून चला बा गाडी दुरुस्त करून मग तांदूळ दौरा करायचा आहे असं. मग पाय धरल्यानंतर 10 रुपये दिले. मग आम्ही फिरून राहिलो ना इलेक्शनमध्ये, जायच्याकडे तू आला एवढेच शब्द. त्याच्यानंतर तर महाराज शिराचंही काम पडलं नाही, काही नाही. कसे या मंचावर निवडून आलो
आणि हा प्रवास जो सुरू झाला या आश्रमचा, याचे उपकारच सत्यदेव बाबांचे. त्यामुळे ते 10 रुपये जे असतात, जे बोलेल ते सत्य, याच्यावर मी बोलतो. कारण त्यांचा कुठलाही शब्द सत्यच राहायचा आणि खाली नच जायचा. अनेक असे प्रसंग आहे, पण या प्रसंगी त्यांचे जे आपल्याला मिळालेले आशीर्वाद आहे, या पुण्यतिथी निमित्त ते सांगणं अतिशय गरजेचं. म्हणून मी सांगितलं. तेव्हा आता दुसरीकडे वळू आपण. कारण हा जो प्रवाह आहे, आता वकील साहेबांनी सांगितलं की ही जी रामनवमी आहे, अनेक लोकांना आशीर्वाद ईश्वराचे प्राप्त व्हावे. ईश्वर म्हणजे आपली संत, संततेची देव, देवतेची संत. संत आणि देवामध्ये देव तर कोणी पाहिला, तुम्ही आम्ही पाहिला नाही, पण ही मान्यता आहे. ही मान्यता असल्यानंतर संत ह्याची देव, देव ह्याची संत. आणि हा जो जीवनाचा प्रवास आहे आत्म्याचा प्रवास, हा परमात्म्यापर्यंत जाण्याकरता तुम्हाला संतांशिवाय या जीवनामध्ये मार्ग नाही. म्हणतात ना, कोटी कोटी दोष, कोटी कोटी जन्म, कोटी कोटी फेरा, तेव्हा कुठे मानवाचा वारा लागेल. आणि 84 लक्ष योनी प्रवास केल्यानंतर हा मानव जन्म प्रत्येकाला कर्माप्रमाणे प्राप्त झालेला. कोणी श्रीमंत आहे, कोणी गरीब आहे, कोणी मध्यम आहे. हे कशामुळे झालं? हे गीतेचे जर आपण 5 अध्याय ज्ञानामृत ग्रंथाचे जर वाचले तर तुम्हाला दिसेल की बा या कर्माप्रमाणे हे प्रत्येकाला स्थिती प्राप्त झाली आहे. आणि ही स्थिती प्राप्त होण्याकरता आपल्याला अजून पुढे जायचं आहे. म्हणजे हा प्रवास जो आहे हा इथे संपत नाही. हेच आपल्याला त्यांनी दिलेले आशीर्वाद आहे. आणि आपलं सर्वांचं भाग्य आहे की आपण संत शंकर महाराजच्या चरणी आलो, म्हणजेच ईश्वराच्या चरणी आलो. किंवा कृष्णांनी जी गीता दिली त्याचं जर आपण चिंतन केलं तर आपल्याला असं वाटतं की आपल्यासारखं भाग्यवान कोणी. तेव्हा हे जे पुण्य आहे तर ते आपण पुण्यतिथी संतांची याच्यासाठी करतो की या प्रवासामध्ये आपल्याला तर काही माहीत नाही, परंतु माहीत नसल्यानंतर जे अनेक गोष्टी ज्या माहीत नाही पण सत्य आहेत. म्हणून मायेचा पसारा आपण गुंतलो मायेच्या प्रसारात, शरीरावर अवलंबून आहोत. आत्मा आपल्याला माहीत नाही, परंतु जे सत्य आहे ते आपल्याला दिसत नाही. पण जे दिसत नाही, जे सत्य आहे ते तुम्हाला अनुभव येण्याकरता त्यांचं प्रगटीकरण आहे. तुमचा आमचा जन्म गेले आणि आले, गेले आणि कर्माप्रमाणे, परंतु ते आपल्याला कळवळ आल्यामुळं त्यांचं प्रगटीकरण आहे. आणि हा आत्मा पुढे कसा जाईल, उन्नत कसा होईल, याच्याकरता खरं तर संतांच्या पुण्यतिथी आहे. आणि या संतांच्या पुण्यतिथीशिवाय आपल्या साधारण मानवाला पर्याय नाही. त्यामुळे हे स्थान, हे असो कुठलेही संतांचे स्थान असो, जिथं जिथं संत धर्म आहे तिथं संत धर्माचे नतमस्तक होणे आणि ते कसं टिकून राहील मनुष्य जीवनामध्ये, हा आशीर्वाद आपण त्यांना मागणे. किंवा तुझ्या चरणापासून आम्हाला दूर जाऊ नये. कारण हे मन आहे, हे मन थोडंसं बाहेर गेलं, या कंपाऊंडच्या बाहेर गेलं तर पळायला माझं सर्वांचं सारखंच आहे. पण हे मन स्थिर कसं होईल, हे मन स्थिर त्यांच्या चरणीच स्थिर होऊ शकतं. असा आशीर्वाद मागून त्या आमच्या स्वस्वरूपापर्यंत तुम्ही न्या, अशी आपण या प्रसंगी सत्यदेव बाबाच्या पुण्यतिथीच्या प्रसंगी शंकर महाराजांना प्रार्थना करूया आणि हा मार्ग सुलभ करूया. एवढीच मी या प्रसंगी करतो. आणि माझे 2 शब्द, माझे पुष्प सत्यदेवाच्या चरणी अर्पण करतो आणि 2 शब्द बाबांच्या चरणी अर्पण करतो. आणि हा मार्ग सुलभ करावा सर्वांसाठी, अशी त्यांच्या चरणी सर्वांसाठी विनंती करतो. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद पप्पा. यानंतर आपण ज्यांच्या अमृतवाणीची वाट पाहत आहोत, अशी आपली सद्गुरू माऊली शंकर बाबाची अमृतवाणी होईल, आरती होईल, काला होईल, महाप्रसाद होईल आणि त्यानंतर आपला कार्यक्रम संपेल. अमृतवाणीकरता सगळ्यांनी सावध होऊन बसावं. पूजनीय गुरुदेव, चराचरात दृश्य रूपाने वास करणारी गुरुदेव शक्ती, महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त प्रत्येकाने आपले विचार, प्रत्येकाने आपल्या आठवणी सुंदर अशा गोड प्रमाणाने
पूर्णत्वाला आलेले भाव प्रत्येकाने समर्पित केलेले आहेत. आता वेळही खूप झालेला आहे. खांदी भार पोटी भोग काय खेळायचे सुख. भगवान श्रीकृष्णाच्या विचाराचं भावपुष्प लक्षात घेतलं तर प्रसंगोचित व्हायला पाहिजे असतं. ज्याचं नाव सत्य आहे आणि ज्यांचे आशीर्वाद ज्या सत्यत्वाच्या माध्यमाने पूर्णत्वाला आलेला असेल तो त्याला शेवटपर्यंत कुठलीही बाधा नाही. आणि त्यांचं कार्य आणि त्यांच्या भावस्फूर्तीचे भाव प्रगटी करणारा आहे तो. माऊली म्हणतात, स्वर्गदयाची साळोखा समुद्रपाडी पिंड देखा शेषा सारकी बैसका जो आधार तिन्ही लोखा लिंग देखिले देखिले त्रिभुवनी तिन्ही लोकी विस्तारिले मेघाधारी स्नपन केले तारापुष्पी वरी पुंजले चंद्रफळ ज्या वाहिले ओवाडिले रवी दिपे आत्मनैवेद्य समर्पिले ब्रह्मानंदी मग वंदिले ज्योतिर्लिंग मग ध्यायले ज्ञानदेवी हृदयी. ज्यांचं आपला विस्तारपूर्वक शिवजीच्या तृतीय अंशामध्ये अनिर्वचनीय प्रेमाचा विस्तारपूर्वक वर्णन केलं आहे. शिवाप्रती पुसे भवानी आपण अखंडित हृदय भुवनी निरंतर सहजासनी जैसे तैसे आहात माझे मनाची करावी तृप्ती तुमचे पासून सर्वांची उत्पत्ती ऐसे असता ध्यान तुमची चित्ती कोणाची ते सांगा यावरी संतोषीला कर्पूर गौरव म्हणे बरवा पुशीला विचार तेच स्वरूप सुख निर्धार सांगितो तुझे. निवृत्तीनाथांना गहिनीनाथांनी जेव्हा निवृत्तीनाथाला उपदेश केला तेव्हा सांगितलं अलक्ष अगोचर गोसाई अलक्ष झाले सहज व्हावी अलक्ष्या लागली से दिवी त्या निरंजनाचे त्या निरंजनाचा प्रकाशू शिव झाला तृतीय अंशू त्या शिवापासून प्रकाशू महाचैतन्याचा त्या महाचैतन्याचे उदरी एक पुरुष जन्मला निराधारी त्या पुरुषापासाव सुंदरी मूळ माया ते त्या मूळ मायेच्या पोटी ओंकार जन्मले शेवटी त्या ओंकारापासाव धुर्जटे महारुद्र तो झाला त्या महारुद्रांच्या तेजे विष्णू भगवान विष्णू जन्मले सहजे त्या विष्णू भगवान विष्णू कमला माझी आला तो विधाता त्या विधात्यापासून ही जाणा पिंड ब्रह्मांडाची रचना अशा सांगितलेल्या आहे कुणा श्री गुरु निवृत्तीनाथ. त्या परंपरेच्या माध्यमाने संपूर्ण जगताचा विस्तार ज्यामध्ये समाविष्ट झालेला आहे आणि ज्यामध्ये हे सत्य प्रस्थापित झालेलं आहे त्या सत्याचं चिंतन एकमेव अद्वितीय सच्चिदानंद निरंतर ज्यांच्या ठिकाणी ते म्हटलेलं आहे ये शरीरीची माती मिळवीन ती क्षिती जेत श्री चरण उभे ठाती श्री गुरुचे माझे स्वामी कौतिके स्पर्श जती जे उदके ते तलयो करीन निके आपी आप श्री गुरु ओवाडी जती का भवनी जे उजळी जती ते या दीपाचे दीप्ती ठेवीन तेज चौरी अन व्यंजना
तेथ लय करीन पाना मग अंगाचा उल्लंघना करीन तेथ जय जय आकाशी श्री गुरस्ती परिवारेशी आकाश लय आकाशी नेनतीये परी जितू मेलान संडे निमशिव वायान धाडी ऐशेती गणाविया कोटी कल्पांची या निवृत्तीनाथांना गहिनीनाथ जेव्हा म्हणतो तेव्हा निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर माऊली समोर म्हणतो. ज्ञानेश्वर माऊलीला आपल्या गुरुचं चिंतन करताना म्हणतात, माझ्या हृदयातील असणारे पंचमहाभूत ते पंचतत्व आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. माझ्या हृदयातील असणाऱ्या पृथ्वी तत्वाने तुमच्या चरण स्पर्शाच्या ठिकाणी असलेले आहे. जिथे ती माती आहे ते माती माझ्या पृथ्वी तत्वाने समाविष्ट होऊन जावं, म्हणजे मी केलेली सेवा कृतकृत्य होईल. माझ्या ठिकाणी जलतत्व आहेत. तुमचं जलस्नानाचं कार्य माझ्या जलतत्वाने करावं. तुमचं जलस्नानाचं कार्य झाल्यानंतर दिव्याच्या आणि पंथीच्या रूपाने तुम्हाला ओवाळणी केली जाईल. त्या तेच तत्वामध्ये माझं तेच वस्तू समाविष्ट होऊन जावं, मी कृतकृत्य होईल. आता पंखे आहेत, त्यापूर्वी पंखे नव्हते. म्हणून माऊली म्हणतात, चौरी हन बिंजना तेथ लयो करीन प्राणा मग अंगाचा उल्लंघना करीन तेथ जय जयो आकाशी श्री गुरसती परिवारेशी आकाश लय आकाशी नेन तुझे परिव जेतू मेलान संडे निमिषो वायान धाडे ऐशेने गणावूया कोडी कल्पांची. जिथे 1000 चतुर्युग जातात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि 1000 चतुर्युग जातो तेव्हा ब्रह्मदेवाची एक रात्र होतो. आणि अशा याच्यामध्ये माऊलीने वर्णन केलेलं आहे, माझी सेवा जर तुम्ही स्वीकाराल तर माझं जीवन कल्पकोटी आयुष्यापर्यंत चिरंतन राहील, ज्याचं नाव सत्य आहे. आणि जिथे कल्पकोटी आयुष्याचं संचिंतन करण्याचं कार्य ज्या माऊलीने आपल्या ज्ञानेश्वर माऊलीला प्रगट करून दाखविलेलं आहे, तिचं नाव सत्य आहे. सत्य प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. सत्याशिवाय मनुष्य जिवंत राहू शकत नाही. माणसामधलं सत्य गेलं तर माणसाला आजच मृत्यू आला असं समजावा. जन्म आणि मरण हे दोन टोक आपल्या आयुष्याचे आहेत. मनुष्य आपल्या पवित्राला चुकून मार्गात पवित्राचा घालायला लागला की आपलं मरण आपल्या पाठीमागे उभं सदैव असतो. म्हणून मरणाची भेट आपल्याला प्रत्येक पावलागणिक असतो. आणि दिवस मौन स्वतः महाराज आलेत, मग तुमचं मौन सालबर्डीला असं सोडू नये. रामभाऊ माझ्या सोबत होते. सालबर्डीला आम्ही गेलो, त्यांच्या सोबत असलेले 5-10 लोक होते आणि मला म्हणाले, तिथून तुम्ही आता नमस्कार करा. मग मी नमस्कार करायला लागलो. मोठा एक भुजंग समोर झाला, त्याने फुसकारा मारला. तो पाहिल्यानंतर मी घाबरून गेलो. अंगामध्ये सगळं घाम आला. म्हणे आता नमस्कार करा, म्हणे आता नमस्कार करा, आमचं दर्शन घ्या. महाराज बाहेर होते. मी म्हटलं, बा अनंत रूपे अनंत वेशे मी देखील त्याशी
बाप रखमा देईवरी कोण बांधली कैसी. हे महाराजांचे अनंत रूप आहेत. ते जेव्हा पाहिलं त्याच्यासमोर एक उंदीर होता आणि तो सापही होता. हे दोनही गोष्टी जेव्हा एकमेव पाहिल्या, दोनही लोकांच्या मित्रतेचा समन्वय, एकमेव अद्वितीय सच्चिदानंद, मला सत्यदेवाचं दर्शन घडलं. तिथून आल्यानंतर अमरावतीला एका आमदाराच्या तिथे 14 केळ खाऊ घातले, विलायची दिली. काही होऊ देत नाही म्हणे आम्ही तुम्हाला. आमच्यासोबत बाबासाहेब होते कावलीकर, त्यांचं जेवण झालं होतं, पण हातात आले एवढ्या पोळ्या टाकल्या. एवढं घ्यायला लागते म्हणे पाटील. पाटील गरम असते म्हणे. डोक्यावर तूप टाकलं, नाही तर चोल पाठवू म्हणे आम्ही. बाबा काही बोलले नाही, बाबासाहेब बोलले नाहीत. आणि त्यांनी म्हटलं ते त्यांच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी जेवण घेतलं. इकडे खरोखर चोर आलेत. आल्यानंतर मांजर आली असेल मग त्याने हे केलं, पण काही कोणाचं झालेलं नाही, काही नेलेलं नाही. पण महाराजांनी म्हटल्याप्रमाणे चोर आलेत. आणि तसं आमच्या इथे जे आलं होतं. आता हे काही गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये एक तलवार होती, एक जंब्या होता. त्या तलवारीवर नाव होतं साके शिवी अंजन सिंगी नंबर 2. जिथे सामुदायिक विकास केंद्र नंबर 2 अंजन सिंगी असं होतं त्याच्यामध्ये, त्या तलवारीवर. आणि जंब्यावर काही नाव नव्हतं. आणि एक ते तरटी होती, त्या तरटीवर ते लाल करदोड्याने शिवलेली होती. आले लोक निघून गेले, काही सापडलेलं नाही. आता काही परिस्थितीनुसार माणूस धावपळ करतो आणि प्रत्येकाला असं वाटतं की माझं हे शेवटी पोट भरासाठीच करतो. चांगल्या मार्गाने आपण पोट भरायला लागलो तर आपल्याला शांती आणि सुख मिळतं. वाईट मार्गाने पोट भरायला लागलो, आपले विकल्प आपल्याला घेरत राहतात आणि आपला मृत्यू आपल्या समोर उभं करतात. म्हणून जिथे महाराजांच्या हे सगळं जे निर्माण झालेलं आहे, सत्यदेव बाबांची कृपा आहे. लहानूजी महाराजांनी आशीर्वाद दिला आहे. मला दहेगाव मुस्तफाला बोलावणार होते. तिथे एका शेठजीने 4 एकर शेत, विहीर, पंप वगैरे आम्ही आश्रम बांधून द्यायचं म्हणून. लहानूजी महाराज म्हणे गावाच्या वैनाटीचं पाणी पडते, इथंच आपलं घर बांधावं आहे ना, इथं तिथं जाऊ नये. म्हणून इथे 2 एकर शेत पुंडलिकराव रुद्रकार त्यांनी बक्षीस दिलेलं आहे. त्यांच्या या 2 एकर शेतामध्ये हे आश्रम तयार झालेला आहे. मग समोरची जी जागा होती, कमलाजी आमच्या इथे नुकत्याच आल्या होत्या. तिला मारण्यासाठी तिचा पुतण्या रात्रीला मारायसाठी गेला, तर तिचा भाचा तिथं असल्यामुळे ती वाचली. म्हणून ती धाकाने इथे आली. इथे आल्यानंतर तिला ते शेत घ्यायला लावलं. गौशाळा वगैरे आहे तिथे. आणि हे 5 एकराचं 3 एकर आम्ही विकत घेतलं. आणि याच्यामध्ये मग ह्या सगळ्या गोष्टी, मग इथे शाळा नाही, गरिबाची मुलं आहेत, म्हणून इथे आपण हा विचार केला. तिथे कॉलेज आहे, कृषी महाविद्यालय आहे, आणि तिथे मुलं आहे, मुली आहे,
चांगल्या तऱ्हेने कार्यक्रम होतात आणि ह्या सर्व यांचा विचार आमचे मोड सर आहेत. पूर्ण आयुष्याचं जे ज्या काही घडलेल्या घटना असेल त्यांचा इतिहास त्यांनी तयार करून लिहिलेला आहे, ठेवलेला आहे. आणि अशा ह्याच्यामध्ये महाराजांचा हा जो कार्यक्रम आहे, तुझे सत्तेने तुझे गुण गाऊ, तेने सुखी राहू सर्व काळ, तुझी श्रोता बघता ज्ञानाशी अंजन, सर्व होऊन जाण तुझ्या हाती, तुका म्हणे जेथे नाही मी तू पण, स्तवावे ते कवल कवला लागी. ज्यांच्या करण्यामध्ये मी आणि तू दोन्हीचे भाव निसरून जातात, तिथे प्रत्यक्ष ईश्वराची सत्ता कार्यरत असतो. आणि जो कोणी मी आणि माझेपणाच्या उत्तरच्याने काही करायला लागतो, तो मनुष्य श्रीमंत माणूस काही करतो असेल, पण त्याच्या करण्याला कुठेतरी आयुष्याचा मर्यादा आहे. आणि जे अविरत चालत असेल तर ते तर प्रत्यक्ष स्वतःच आपली भावस्फूर्ती देऊन ते कार्य चालू आहे. आजच्या याच्यामध्ये जगताप साहेब आहेत, अहोरात्र या आपल्या सगळे कामं सोडून एक साथ इथे सेवा देतात. सध्या सुद्धा काम चालू आहे. इतकं मोठं की ते एक दानशूर म्हणावं की त्याहीपेक्षा अजून काय म्हणावं ते तर माझा शब्द नाही. पण ते अविरत मात्र सेवा करत राहतात. काय प्रेरणा असेल ते काही सांगता येत नाही, परंतु आम्ही तर म्हणतो की आमच्या गुरुच्या प्रेरणा आहेत. लहानूजी महाराज, समर्थ सत्यदेव बाबा, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, परमहंस आडकोजी महाराज, परमहंस मायबाई, या सर्वांची भाव स्फूर्ती या परिसरावरती विराजमान असल्यामुळे या कार्याचं उत्कर्षता सदैव चालत आहे. काही लोकांनी असं म्हटलेलं होतं पुराणिक काळाने का हे 12 वर्ष चालेल, 12 वर्षाच्या पुढे चालणार नाही, ते आता स्वर्गवासात गेलेले आहेत म्हणणारे. परंतु आता मला 81 वर्ष झालेले आहेत. इथे माझा जन्म इथलाच आहे. जिथे माणूस जन्माला येतो इथे साधू होत नाही. हो, इथे त्याची विटंबना होत असते, परंतु तसं काही झालेलं नाही. हे सर्व काही आहे सर्वांच्या भाव स्फूर्तीवरती विराजमान आहे. महाराजांनी सुंदर असं वर्णन केलेलं आहे आणि मला फार आनंद झालेला आहे. आणि या सर्व कार्यक्रमामध्ये आपण सगळं विराजमान झाला आहात. आता आपण सर्वांनी खांदी भार पोटी भूक काढे खेळायचे सुख, सगळ्यांची जेवण्याची व्यवस्था व्हावी अशी मुळापासूनची इच्छा आहे. आणि वाढलेल्या विचाराला इथे पूर्णविराम द्यावं. आता असं आहे, तत्वज्ञान सांगायला लागले तू खूप चालत राहील. मग तिथे आता म्हटलं मग तिथे 1 तास जवळपास म्हणजे ते चालेल, तर त्याचं चालणे काही आता बरोबर नाही. म्हणून मी सर्वांना प्रार्थना करतो आणि विनंती करतो की या कार्यक्रमाला इथे पूर्णविराम देतो आणि सर्वांना नमस्कार करतो आणि विचाराला पूर्णविराम देतो. जय श्री गुरुदेव. लहानूजी महाराज की जय. समर्थ सत्यदेव बाबा की जय. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. मायबाई महाराज की जय. आडकोजी बाबा महाराज की जय. सब साधु संतन की जय. जनता जनार्दन की जय. माता भगिनी की जय. सर्वस्व जय हो, जय हो, जय हो, जय हो सर्व. हरी
झाले समाधान तुमचे देखील चेहरे सुरवाडिक परी ते सापडले तुका म्हणे भोग गेला निवारी आजी करोडी आरती चक्र पाणी ओवाळले पाहावो सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा तुका वाहे काळी उभा प्रेम सप्रेमारती गोविंदा देव भारती बाळा प्रौढानी मुखाव वाळती नामा म्हणे केशवाचे देखणे राहिलो नसते योगे 28 फेब्रुवारी उभा मागे रुमाई कुंडलिका देवी प्रमालिका देवा हे जय देव जय पांडुरंगा माई वल्लभ राईच्या वल्लभ हवे लोगा जय देव तुळसी माळा गळा करडेवरी कटी माझे पितांबर देव स्वर नितेत भेटी हनुमंत जय देव जय पांडुरंगा माई वल्लभ राईच्या वल्लभ हवे लोगा जय देव साडे कार्तिके भद्र येती चंद्रभागे माते शहरा माते दया होय भक्ती विश्वासिना देव भगवासिना अव्याळ आरती जय देव पांडुरंगा माई वल्लभ राईच्या वल्लभ भावे लोका जय
आरती करो संतन की, आरती करो संतन की, गुरु की प्यारे भगवन की, आरती करो संतन की। चांद सूरज का है उजियारा, सोहनी चलती है माला, रात दिन जीवन की, आरती करो संतन की, आरती करो संतन की, गुरु की प्यारे भगवन की, आरती करो आरती करो संतन की, करो संतन की, गुरु की प्यारे भगवन की, आरती करो। आरती है तुम्हें सहारे, दिन दुखियों को तुम्हें उधारे, शुक्ला कितनों को हमार लगाया, बरखा दो शांति सुखों की, होली दरिया की, आरती करो संतन की, आरती करो संतन की, आरती गुरु की प्यारे भगवन की, आरती करो संतन की। स्वामी साजासन में भ्रम पचाए, दास तुम्हारा कुछ ना मांगे, आशा है दर्शन की, आरती करो संतन की, आरती करो संतन की, गुरु की प्यारे भगवन की, आरती करो संतन की, आरती करो। आरती सत्यदेव दया ब्रह्म स्वरूप, तुम्हें हो सत्य स्वरूप, सदा स्वानंद मस्त ज्योति है तुम्हें हो आत्म ज्योति, बता मेरा आधार किया भगवान, सुखदार जिंदगी दया आरती सत्यदेव दया ब्रह्म स्वरूप, सत्य ही ईश्वर का है सार, विश्व को सत्य का आधार, तुम्हें हो दया शांति भांडार, किया है भक्तों का उद्धार, तुम्हें गुरु नाम रहते गुरु धाम, रोटी निष्ठा वाणी है अमर सत्य जिंदगी, दया ब्रह्म स्वरूप, आरती सत्यदेव
हेची व्हावी माझी आस जन्मो जन्मी तुझा पंढरीचा वार करी हरी संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा पंढरीचा वार करी वारी चंद्रभागे स्नान तुका मागे पंढरीचा वार करी वारी रुक्माई ढोबा रुक्माई रुक्मय ढोबारू रुक्माई ढोबा रुक्मय ढोबारू अकल्पायुष्य व्हावे तया कुळा कल्पनेची कल्पनेची बाधा न कोणे काढी मंडळी अहंकाराचा वारण लागो राजसा